चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व आत्मज्योतींना, साधक बंधूंना साष्टांग प्रणाम. राजाराम महाराजांचा किती सुंदर असा अभंग आहे. या शुभ दुपारी आपण सर्व ते चिंतन करूया, मनन करूया आणि जीवनात कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणतात राजाराम महाराज, बघूया. मुक्त होता झाला बद्ध, माझे माझे धरुनी छंद. पाप पुण्य वेची जाणे, करता कोण वर्णनेणे. वर्मनेणे मृगजळ मृगा जैसे, दास म्हणे लागे तैसे. जय चिदंबर. काय म्हणतात राजाराम महाराज, मुक्त होता झाला बद्ध. जेव्हा गर्भस्थ असतो जीव, त्यावेळेला सोहम सोहम म्हणत असतो, मी आणि तू एक आहे. परमात्मा देव आणि मी आपण दोघे एकत्र आहोत. मी आणि तू एक आहे, आपण वेगळे नाही आहोत. आणि मग बद्ध होतो म्हणजे काय करतो, प्रपंचात आलं की मी माझं वाढायला लागतं बाळ, तर सर्वत्र मी माझं बघून तो सुद्धा याच्यात फसून जातो, भरकटून जातो. आणि माझे माझे धरुनी छंद, सगळं माझं आहे, हे सगळं माझं आहे, घर माझं आहे, बंगला माझा आहे, गाडी माझा आहे, सगळं सगळं प्रॉपर्टी माझी आहे, असं भुलून जातो. का भुलून जातो, तर काय म्हणतात की कशासाठी हे भुलून जातो आहे, पण हे सगळं माझं माझं आहे म्हणून का आपण दुःखी होतो आहे. कारण करता कोण वर्म न जाणे, याच्या पाठीमागे कोण करवितो आहे, सत्ताधीश परमात्मा आहे, हे आपण भुलून गेलो आहोत. पाप पुण्य वेची जाणे, आपण प्रपंचात आलो तर कर्म करणार आहोत आणि त्या कर्मामार्फत काय होणार आहे, एकतर पुण्य होणार नाहीतर पाप होणार. कारण दोन्ही वेळेस कर्म करताना काही ना काही होत राहणार आहे, पाप होणार नाही तर पुण्य. तर आपण दोन्ही वेचत आहोत, वेचत जमा करत आहोत, पापही जमा करतोय आणि पुण्यही जमा करतोय आहे. पण ह्याच्या मागे कोण आहे, सर्व सत्ताधीश. हे सगळं जे आपण काय आहोत, आपण पात्रधार आहोत. सूत्रधार तरी कोण आहे, तो सगळा दोरी खिचतोय आपलं, हे आपण विसरून गेलो आहोत. आपण म्हणतो काय की आपल्याला कळतंय पण वळत नाही. आपण म्हणतो नेहमी, आपण म्हणतो सर्वांना, रे कळतं रे पण वळत नाही. काय कळतंय आपल्याला, सर्व सत्ताधीश असा चिदंबर आहे, जो आपल्या जीवनाची डोर त्याच्या हातात आहे. पण तरीसुद्धा वळत नाही आहे ते, त्याच्या हातात आपली डोर देत नाही आहोत. आपण अजून पाप आणि पुण्य वेचण्यातच जास्त बिझी आहोत. हे पाहिजे, ते पाहिजे, सगळे अशाश्वत वस्तू गोळा करून सरते शेवटी हे घेऊन जाणार आहोत का आपल्यासोबत? नाही. कोण घेऊन जाणार आहे, कोणीच घेऊन जाणार नाही. मग ह्याच्या पायी इतकं रडारड का, इतकं क्लेश का, इतकं मत्सर का, कुणापायी कंपॅरिझन करून आपलं जीवन का नष्ट करतोय. सर्व सत्ताधीश असा तो चिदंबर आहे. आपला अन्न वस्त्र निवारा ठरवलेला आहे त्यांनी, तरीसुद्धा अजून हवे आहे, हवे असे का धावंत करतोय आपण. हे धावंत थांबवावं आपण, म्हणून त्याच्या पायी आपण नतमस्तक होऊ, त्याच्या शरण जाऊ. असे म्हणतात, मृगजळ मृगा जैसे, दास म्हणे लागे तैसे. आपण दुपारच्या वेळेला गाडीत जात असताना समोर रस्त्यावरती आपण बघतो की खूप ऊन आहे आणि पुढे आपल्याला पाण्यासारखा भास होत असतो. पाणी नसते तिथे. मरुभूमीवरती गेलो आपण, तिथे काय होतं, तिथे सुद्धा खूप तहान लागली तर पाण्याच्या शोधामध्ये सगळीकडे आपल्याला असं वाटते की तिथे कुठेतरी समोर पाणी दिसत आहे, पण ते पाणी नसते, ते मृगजळ असते. मृगजळ म्हणजे आभास होणे. सत्य वस्तू नाही आहे तिथे, पण त्याचा आभास होतोय आपल्याला की हे सगळं आहे म्हणून. म्हणजे काय म्हणतात राजाराम महाराज, ह्या अशाश्वत वस्तू जे आपण बघतोय आज प्रपंचात, जे काही आपल्याकडे आहे, हे मृगजळ आहे. ह्याचा आभास होतोय, हे माझं आहे म्हणून आभास होतोय मला, पण हे काय कायम टिकणारा आहे का? नाही. आपण सगळे इथेच ते सगळं सोडून जाणार आहोत. मग काय घेऊन जाणार आहोत आपण? एक सर्व सत्ताधीशाचा नाम चिदंबर आपल्या सोबत आपण परत घेऊन जाणार आहोत. जेव्हा आपण ह्या मर्त्यलोकी सोडून जाऊ, तेच एक नाम आपल्या सोबत येणार आहे. ह्या वस्तू, विषय, व्यक्ती कोणी आपल्या सोबत येणार आहे का हो? मी मरताना माझ्यासोबत कोणी येणार आहे का? घराच्या दारापर्यंत बायको येणार, फार फार साथी सोबती मित्र स्मशानात येणार, तिथून कोणीच आपल्यासोबत येत नाही. मग
या मृगजळासारखा अशाश्वत देहाबद्दल इतका अभिमान का, इतका गर्व का, इतका बद्धपणा का करतोय आपण? असा राजाराम महाराज आपल्याला बोध करतायत, प्रश्न विचारतायत. हे प्रश्न आपण आपल्यालाच मांडून घ्यावं. का आपण अशाश्वत वस्तूच्या मागे धावतोय? काय ठेवलं या अशाश्वत वस्तूमध्ये? म्हणजे आपल्याला कमवायचं नाही आहे का हो? कमवायचं आहे. ते अन्न, वस्त्र, निवारा जे काय आहे, रोटी, कपडा, मकान, ते ठरवलेलं आहे परमात्म्याने आपल्याला आणि तेवढंच आपल्याला ते पुरवणार आहे ना. एक पैसा जादा ना एक पैसा कम. मग आटापीट का करावी? निवांत बसावं, देवळात जावं, निवांत बसावं, पोथी वाचावं, नामस्मरण करावं, सदोदित त्याचे नाम घ्यावे. तर आपल्या कल्याण केल्या वाचून तो राहणार नाही. जो सर्व सत्ताधीश आहे, जो माझ्या जीवनाचा डोर घेतलेला आहे त्याच्या हातात, मग मी कशाला काळजी करू? असं निवांत होऊन आपण नामस्मरण केलं तर चिदंबरा आपला कल्याण केल्या वाचून राहणार नाही. म्हणून आपण सर्वांनी मृगजळ असलेला हा जीवन, याला मृगजळाचा जो आभास होते ते सोडून द्यावा आणि जो सत्य आहे, सच्चित आनंद असा सर्व सत्ताधीश चिदंबर आहे, त्याचे चरण धरूया. असं राजाराम महाराज या अभंगामार्फत आपल्याला आज बोध करत आहेत. त्याचं चिंतन करूया, मनन करूया आणि कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया. अभंग पुष्प संत राजाराम महाराजांच्या चरणी अर्पून, स्वामींच्या चरणी अर्पून सर्वांना सुखी ठेव चिदंबरा. जय चिदंबर.